अय्यो नमस्कार मंडळी, वेलकम टू ज्योती तोंडारेस किचन. तर आज आपण बनवतोय भरली मिरची. तर यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. आता त्याचे दोन भाग करून घेऊयात. आपण मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत. आता मी इथे घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस, तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता यामध्ये 2-3 चमचे खोबऱ्याचा खीस ॲड केला, त्याच्यानंतर कूट ॲड केला. आता यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट ॲड केलं, त्याच्यानंतर हळद टाकली. हा मी इथे सब्जी मसाला घेत आहे, तो जवळपास पाऊण चमचा आपण घेतलेला आहे. आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं एकत्रित करून घ्यायचं. आता हे मिश्रण आपण मिरचीत भरून घ्यायचं आहे. जेवढं मिरचीत भरता येईल तेवढं भरण्याचा प्रयत्न करायचा. जेवढा जास्त कूट भरता येईल तेवढा जास्त कूट भरून घ्यायचा. आणि जर तुमच्याकडे कूट त्यानंतरही उरत असेल तर काळजी करू नका, तो आपण भाजीमध्ये नंतर वापरू शकतो. आता आपला मिरच्यांमध्ये कूट भरून झालेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. यासाठी इथे मी घेतलं थोडंसं तेल, त्यामध्ये टाकले जिरे, त्याच्यानंतर कांदा टाकले कापलेला. आता कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे. अर्धा टोमॅटो कापलेला टाकलेला आहे. आता यामध्ये आपण भरलेल्या मिरच्या टाकूयात. त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता यामध्ये आपण राहिलेला कूट टाकणार आहोत, तोही व्यवस्थित परतून घ्यायचा. आता यामध्ये टाकायचं पाणी, थोडंसंच पाणी टाकायचं, कारण ही भाजी रसरशीतच केली जाते, जास्त पातळ केली जात नाही. अजून थोडासा कूट आपण त्यामध्ये ॲड केला.
आपली भाजी आता उकळलेली आहे. यात थोडंसं मीठ कमी होतं, त्यामुळे मी अजून थोडंसं मीठ यात टाकलेलं आहे. आता याला आपण झाकून ठेवली. आता आपण बघूयात की आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत का. अजून मिरची थोडीशी शिजायची बाकी आहे, म्हणून याला आपण पुन्हा झाकून ठेवूयात, म्हणजे मिरची चांगली वाफवेल. भाज्या जोपर्यंत मऊ पडत नाहीत शिजून, तोपर्यंत त्याची चव येत नाही. आणि भाज्या एकदा का शिजल्या की त्या एकदम छान लागतात खायला. आपली भाजी शिजत आहे. आता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. आणि आता अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. आणि लास्ट वन टिप ऑफ द डे इज, जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या कराल त्यामध्ये नारळाचा खीस नक्की ॲड करा. त्यामुळे भाज्या चमचमीत बनतात व खायलाही चांगल्या लागतात आणि त्याची टेस्ट खूप उत्तम येते. आणि असेच घरगुती खात राहा आणि स्वस्थ राहा.